एकच पीक घेऊन अजून किती वर्षे धोका पत्करणार? पाऊस कमी झाला, बाजारभाव पडला किंवा एखादा रोग आला की संपूर्ण हंगाम तोट्यात जातो. पण जर मी तुम्हाला सांगितलं की त्याच शेतात, त्याच पाण्यात आणि जवळपास त्याच खर्चात दोन पिकाचं उत्पन्न घेता येतं, तर आज महाराष्ट्रातील अनेक प्रगतीशील शेतकरी ही पद्धत वापरून अतिरिक्त उत्पन्न मिळवत आहे. या पद्धतीचं नाव आहे आंतरपीक पद्धत, म्हणजे इंटरक्रॉपिंग. नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण अशा शेती पद्धतीबद्दल जाणून घेणार आहोत जी विशेषतः अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते. शेतीचा खर्च दिवसेंदिवस वाढतोय. बियाणं, खत, औषध, मजुरी, वीज आणि पाण्याचा यावर मोठा खर्च होतो. अशा परिस्थितीत फक्त एकाच पिकावर अवलंबून राहणं म्हणजे शेती जोखीम आहे. कारण जर त्याच पिकाला योग्य भाव मिळाला नाही किंवा हवामानामुळे नुकसान झालं तर संपूर्ण हंगाम अडचणीत येतो. या समस्येवर प्रभावी उपाय म्हणजे आंतरपीक पद्धत. या पद्धतीत मुख्य पिकासोबतच दुसरं पूरक पीक घेतलं जातं. त्यामुळे एकाच शेतातून दोन पिकाचं उत्पन्न मिळवता येतं. अनेक वेळा एका पिकातून शेतीचा संपूर्ण खर्च निघून जातो आणि दुसऱ्या पिकातून मिळणारा पैसा हा निव्वळ नफा ठरतो. सर्वप्रथम पाहूया महाराष्ट्रात सर्वाधिक यशस्वी ठरलेली आंतरपीक पद्धत. पहिली आणि सर्वात लोकप्रिय जोडी म्हणजे सोयाबीन आणि तूर. यामध्ये सोयाबीनच्या 4 ओळीनंतर तुरीची 1 ओळ किंवा 6 ओळीनंतर तुरीच्या 2 ओळी लावता येतात. सोयाबीनचं पीक साधारण 90 ते 100 दिवसात तयार होतं. तोपर्यंत तुरीची वाढ सुरू असते. सोयाबीन काढून घेतल्यानंतर तुरीला भरपूर सूर्यप्रकाश, जागा आणि अन्नद्रव्ये मिळतात. त्यामुळे तुरीचं उत्पादनही चांगलं मिळतं. म्हणजे एकाच शेतातून दोन वेगवेगळे कालावधीत उत्पन्न मिळतं. दुसरी फायदेशीर जोडी म्हणजे कापूस आणि मूग किंवा उडीद. कापसाच्या लागवडीनंतर सुरुवातीच्या काळात 2 ओळीमधील जागा रिकामी असते. हीच जागा वापरून मूग किंवा उडीद घेता येतं. ही पिकं अवघ्या 60 ते 75 दिवसात तयार होतात. त्यामुळे कापसाचं उत्पन्न येण्यापूर्वीच शेतकऱ्याच्या हातात रोख पैसा येतो. शिवाय मूग किंवा उडीद ही द्विदल पीक असल्यामुळे जमिनीतील नायट्रोजनचे प्रमाण वाढण्यास मदत होते, ज्याचा थेट फायदा कापसालाही होतो. तिसरी जोडी म्हणजे ऊस आणि कोबी फ्लावर किंवा भुईमूग. ऊसाची लागवड झाल्यानंतर पहिल्या 3 ते 4 महिन्यात ऊसाची वाढ तुलनेने कमी असते. या काळात 2 सरीमधील मोकळ्या जागेत कोबी फ्लावर किंवा भुईमूग घेता येतो. ऊसासाठी दिलेलं पाणी आणि खत या आंतरपिकालाही मिळत असल्यामुळे अतिरिक्त खर्च फारसा होत नाही. उलट एकाच जमिनीतून दुहेरी उत्पन्न मिळवण्याची संधी निर्माण होते. आता प्रश्न पडतो की आंतरपीक घेताना अंतर किती ठेवावे? हे खूप महत्वाचं आहे. उदाहरणार्थ कापसात मूग घ्यायचा असेल तर कापसाच्या 2 ओळीमधील अंतर साधारण 4 ते 5 फूट ठेवावे, जेणेकरून मध्ये मूग किंवा उडीदीच्या 2 ओळी सहज घेता येतं. त्याचप्रमाणे प्रत्येक पिकानुसार कृषी विद्यापीठ किंवा कृषी विभागाने शिफारस केलेले अंतर पाळणे गरजेचे आहे. योग्य अंतर ठेवल्यास दोन्ही पिकांना सूर्यप्रकाश, हवा आणि अन्नद्रव्ये पुरेशा प्रमाणात मिळतात. आंतरपीक पद्धतीचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे जमिनीची सुपीकता टिकून राहते. मूग, उडीद, तूर, भुईमूग यासारखी द्विदल पिकं हवेतील नायट्रोजन जमिनीत स्थिर करण्यास मदत करतात. त्यामुळे पुढील पिकांना खताचा खर्च कमी होऊ शकतो. तसेच विविध पिकामुळे काही रोग, काही कीटकाचा प्रादुर्भावही कमी होण्यास मदत होतो. याचा सर्वात मोठा आर्थिक फायदा म्हणजे जोखीम कमी होते. समजा एका पिकाचा बाजारभाव कमी मिळाला तरी दुसऱ्या पिकाला उत्पन्न मिळू शकते. एखाद्या पिकाचं नुकसान झालं तर दुसरं पीक आधार देतं. त्यामुळे शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, आंतरपीक पद्धतीमध्ये पिकाची योग्य निवड, योग्य अंतर, योग्य खत व्यवस्थापन आणि वेळेवर पाणी देणं अत्यंत महत्वाचं आहे. आपल्या भागातील हवामान, जमिनीचा प्रकार आणि उपलब्ध पाणी यानुसार योग्य आंतरपीक निवडण्यासाठी कृषी तज्ञांचा सल्ला नेहमीच फायदेशीर ठरतं. थोडक्यात सांगायचं झालं तर एकाच जमिनीतून, एकाच पाण्यात, एकाच मजुरीतून आणि जवळपास त्याच खर्चात 2 पिकाचं उत्पन्न मिळवून शेती अधिक फायदेशीर करण्याचा हा प्रभावी मार्ग आहे. शेतकरी बांधवांनो, तुम्ही यावर्षी तुमच्या शेतात कोणतं आंतरपीक घेणार आहे किंवा याआधी तुम्ही असा प्रयोग केला आहे का? तुमचा अनुभव आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. ही माहिती इतर शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवावी म्हणून हा व्हिडिओ व्हॉट्सअपवर नक्कीच शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा
आणि शेतीविषयक अशा उपयुक्त माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.